हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. आरजे मराठी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. क्रिसमसची सुट्टी लागलेली आहे. ओजसला तशीही शाळा फार आवडते, पण सुट्टीचाही तो आनंद तितकाच घेतो. आणि आम्ही दोघं संध्याकाळी सहज फेरफटका मारायला निघालेलो आहोत आणि आमच्या लक्षात आलं की जत्रा भरलेली आहे. जत्रा म्हणजेच लहान मुलांसाठी शहरामध्ये भरलेले महोत्सव, कोकण महोत्सव, आगरी महोत्सव. यामुळे मुलांना जत्रेचं स्वरूप अनुभवता येतं. तसाच 2023चा कल्याण महोत्सव 100 फुटीला ज्योतिनगरच्या पुढे कल्याण ईस्टला भरलेला आहे. आणि आम्ही इथे छानपैकी फेरफटका मारलेला आहे आणि आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत, कारण की आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही सहज गेलो होतो आणि इथे बरेचसे राईड्स आहेत, आकाशपाळणा आहे आणि छोट्या मुलांना बसण्यासाठी पण नेहमीसारखे जशी सगळ्या महोत्सवांमध्ये राईड्सची गर्दी असते तशी आहे. पण इथे एक वैशिष्ट्य आहे की 100 फुटीला जागा प्रशस्त असल्यामुळे खूप मोकळी जागा मिळालेली आहे महोत्सवासाठी. त्यानंतर आम्ही गेलो तेव्हा ढोल ताशा पथकाने स्वागताची तयारी सुरू होती पाहुणे मंडळींची. आणि आय थिंक सक्षम ढोल ताशा पथक यांनी अतिशय सुंदर ढोलवादन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल, अतिशय एनर्जीने इथे ढोलवादनाचा कार्यक्रम सुरू होता. आणि हा महोत्सव 8 दिवस सुरू राहणार आहे. आजपासून हा सुरू झालेला आहे. कारण जाताना आपल्याला बक्षिसं घेऊन जायची आहेत, या गोष्टीची नोंद घ्या. तुमच्या अर्थात मैदानाच्या उजव्या बाजूला हा लकी ड्रॉचा कुपन काउंटर. महोत्सवामध्ये नेहमीप्रमाणे राईड्स आहेत, खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. आणि पुन्हा एकदा भेटूया नव्या ब्लॉगसह. तोपर्यंत गुड डे अँड टेक केअर आणि नक्की व्हिजिट करा. बाय.